गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल 21व्या ओवीमध्ये आपण हा जो जीवनमुक्त योगी आहे हा कधी पिशाच लीला करतो आणि कशा करतो ते पाहिलं होतं. अशा या पिशाच लीला करणाऱ्यांना बरीच अशी नावं लोक देतात. त्यांना अवलिया म्हणतात. इकडे काय म्हणतात मला माहित नाही, पण विदर्भाकडे असं म्हणतात की ते अवलिया संत आहेत, म्हणजे विचित्र वागतात. तर याचाच थोडा संदर्भ आलेला आहे 22व्या ओवीमध्ये, ती आता आपण वाचू. इत्यादी आचार दाविती फलापेक्षा न भाविती लोकासी देख लाविती वर्तती ऐसे. इत्यादी आचार दाविती, तर हे जसं पिशाच लीला करतात तसं वेगळ्या वेगळ्या प्रकारे जे आहेत हे संत, ज्ञानी संत वागत असतात. आणि यात बहुतेक विद्वत संन्यास घेतलेले नव्हे तर योगी लोक माझ्या पाहण्यामध्ये जास्ती आले आहेत की जे अशी विचित्र वागतात. आणि उदाहरणार्थ मला एका संताबद्दल कोणी सांगितलं होतं त्यावेळेस की ते दिवसभर आपल्या सर्व शिष्यांना आणि एक झोपडी बांधायच्या कामाला लावायचे. कोणाला बांबू आणायला, चटई आणायला किंवा आणखी काही जे साहित्य लागतं ते आणायला वगैरे, आणि एक लहानशी झोपडी दिवसभरामध्ये उभी करायची. आणि दुसऱ्या दिवशी ती पूर्ण झोपडी परत डिसमेंटल करायला लावायची. म्हणजे बांबू वेगळे करा, त्याच्या त्या चटया किंवा त्याला काय इथे म्हणतात ते वेगळं करा, वरती जर काही टाकलं असेल टीण किंवा कौलं लावली असतील तर ती असं विचित्र काहीतरी वागतात. आणि या विचित्र वागणाऱ्यांच्या खूप कहाण्या आहेत. तर म्हणून इथे म्हटलंय की इत्यादी आचार दाविती. पण एक गोष्ट मात्र आपण सावधपणे समजण्यासारखी अशी आहे की यातले जे खरे असतात, मूळ जे ज्ञान झालेले असतात किंवा ज्यांना कैवल्य प्राप्ती झाली असते असे फार कमी असतात. आणि लोकांना याची हे कल्पना असते की हे संत लोक विचित्र वागतात, त्यामुळे काही वाईट उद्देशाने संतांचं आपलं हे करून वेशभूषा संतांसारखी घेऊन आणि मुद्दामून असं वागणारेही काही लोक असतात. आणि असेच जास्ती आहेत. म्हणजे माझी अतिशयोक्ती होणार नाही, पण 90% जे लोक आहेत ते असेच असतात की ज्यांना काय ज्ञानफीन झालेलं किंवा ज्यांना काय कैवल्य प्राप्ती झालेली नसते. मी एका ठिकाणी गेलो होतो, तर तिथे मला खूप गावातले शेकडो लोक तिथे त्या गावामध्ये यायचे भेटायसाठी. दूरदूरून यायचे. आणि मी त्या संतांना भेटायला गेलो. मी म्हटलं वा एवढे थोर संत आहेत, हजारो लोक इथे येतात आणि इथे आता ते देऊळ बांधतायत, आश्रम बांधतायत, अमुक बांधतायत, तमुक बांधतायत, तर त्या संताला आपण भेटावं. मला फार आवड आहे संत भेटीची.
चांगलं जर नाव कुठे मला ऐकायला कानावर आलं तर मी जातो आणि भेटतो. म्हणून मी त्यांना भेटायसाठी गेलो त्या संत. तर मी त्यांचं जे रूप पाहिलं ते असं होतं की बिडी पित होते, अंगावरती काही त्यांच्या काही कपडे वगैरे नव्हते, आणि त्यांनी अशी एक जी आपण अंथराईची सतरंजी असते तशी एक लहानशी 6x3ची सतरंजी अशी पांघरलेली होती, आणि मग ते जमिनीवरती गडबडा लोळायचे, आणि मग तिथे पुष्कळ लोक जमले होते, ते त्यावरनं काहीतरी मुंबई वरळी मटक्याचा नंबर काढायचे. काही लोक त्याच्यामध्ये मग ते अमुक ती बिडी पेटली तर याचा अर्थ आपलं काम होईल, नाही पेटली तर होणार नाही, किंवा असं विचित्र त्या खेड्यात, असं हे खेड्यांमध्ये हे फार प्रकार चालतात. खेड्यांमध्ये, तहसीलींमध्ये, गावांमध्ये किंवा छोट्या जिल्ह्यांमध्ये देखील हे फार प्रकार चालतात. म्हणजे हा साधा विचार कोणी करत नाही की अरे मला अशा या संतापासून काय मिळणार आहे, मला मोक्ष मिळणार आहे का, मला ज्ञान मिळणार आहे का, मला काही त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे का, असा विचार न करता मला काहीतरी ऐहिक प्राप्ती होईल, ऐहिक सुख सुख मिळेल, मला पैसा मिळेल, नाही तर मग माझ्या मुलीचं लग्न होईल, नाही तर माझा मुलगा 12वीत चांगला पास होईल, नाही तर ॲडमिशन होईल, नाही तर प्रमोशन होईल, काहीतरी असं सांसारिक जे आहे एक अपेक्षा ठेवून आणि या विचित्र संतांकडे लोक जातात. आणि असे 90% संत कुठल्याही कामाचे नसतात, ते लोकांची फसवणूकच करणारे असतात. ते लोकांना काही मागो अथवा न मागो, पण त्यांचा आपला चरितार्थ सुरू असतो. तर अशी सगळी स्थिती या लोकांची आहे. इत्यादी या आचार दाविती जे आहे तर ते खरोखरीच पिशाच लीला करणारे आणि कैवल्य प्राप्तीमुळे, ज्ञानप्राप्तीमुळे किंवा स्वरूपदर्शन झाल्यामुळे असं वागणारे वेगळे आहेत, आणि लबाड्या करणारे देखील 90% संत याच्यामध्ये आहेत. तर असो, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सहजासहजी अशा लोकांवरती एकदम भाळून जायला नको, फसायला आपण नको, आणि त्याची पूर्ण शहानिशा आपण करून घ्यायला पाहिजे. पुढे असं आहे, इत्यादी आचार दाविती फलापेक्षा न भाविती. ते कोणत्याही प्रकारे हे जे खरे संत असतात ते काही काही फळाची वगैरे अपेक्षा करत नाहीत. आणि लोकासी देख लाविती वर्तती ऐसे. आणि चांगले संत असेच वागत असतात खरं म्हटलं तर. आणि याच्यामध्ये विशेषतः आपले जे आहे भक्ती मार्गातनं गेलेले किंवा चांगल्या मार्गातनं गेलेले संस्कारित सुशिक्षित लोक जे आहे, तर ते असं वागतात की ज्या वागण्यामुळे लोक अशी देख लाविती वर्तती ऐसे. असं वर्तन करतात की लोकांसमोर ते आदर्श ठेवतात आपला, की पहा बरं आपण असं वागायचं असतं, असं चुकीचं काही वागत नाहीत. असं या 22व्या ओवीचा अर्थ आहे. आता 23वी ओवी पाहू. विश्वसाक्षी योगी राणा जाणे सर्वांतरीच्या खुणा, परी तो वाटे जना वेडिया आयसा. हा जो विश्वसाक्षी असतो, हा जो योगी असतो, तर हा योगी विश्वसाक्षी का असतो? कारण तो स्वतः आत्मरूप झालेला असतो आणि जगाकडे आत्मरूपानेच पाहतो, आणि सर्व जगाकडे आत्मरूपाने पाहत असल्यामुळे तो जगाचा साक्षी होऊन जातो. हा जगाचा साक्षी झाल्यामुळे जगाच्या आतमध्ये जे प्राणी मात्र आहे, तुम्ही तुमच्या आमच्यासारखे, त्या सगळ्यांचं मन तो उत्तम रीतीने जाणतो. सगळ्यांचे अंतरंग तो जाणतो. पण सगळं जाणूनही तो मात्र वेड्यासारखा राहतो, काही दाखवत नाही की मी असं काही जाणतो. आणि याविषयी काल आपण काल का परवा ती ओवी पण आपण यांची पाहिली होती, ज्ञानेश्वर महाराजांची. तयाचे पिसाट शब्द ते सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान व्हावे. तो सदेह सच्चिदानंद झालेला असतो, सदेह देवच झाला असतो शरीर असलेला, आणि म्हणून त्याला सगळं समजत असतं, आणि त्याचे शब्द देखील वेदासारखे असतात. आणि म्हणून तो जो आहे, लोकांना तो काहीही वाटो, वेडा वाटो किंवा आणखी कोणी वाटो,
परंतु तो सर्वांच्या अंतरीच्या खुणा जाणतो. आपल्या जो खरा गुरु आहे त्याच्याकडे कोणी आल्यानंतर काही ना काही असं घडतं की ते बरोबर त्याचं अंतरंग काय आहे ते याला कळून जातं. आपल्या गुरुला जे आहे त्याचे अंतरंग कळून जातात. त्याच वेळेस कळतील, थोड्या वेळाने कळतील, नाही तर तो यायच्या आधी कळतील, पण गुरुला सगळं कळतं. तर अशी ही 23वी ओवी आहे. आणि आता 24व्या ओवीकडे येऊ. असे तरी लोका माझी परी कर्मक्रिया सर्व तेजी. लोकांमध्ये राहतो असे तरी लोका माझी परी कर्मक्रिया सर्व तेजी. इथे कर्मक्रिया म्हणजे कामं करणं, रोजचे कामं काही सोडून देत नाही, कर्मकांड सोडतो. म्हणजे यज्ञ आदी जे कर्मकांड असतात की जे आपण पाहतो की जे आपले जे भिक्षू हे करतात, यज्ञ होम पूजा पाठ पूजा अर्चा वगैरे हे जे कर्मकांड सांगितलेले आहेत, वैदिक कर्मकांड किंवा पौराणिक जे आहेत, तर त्या सर्वांचा तो त्याग करीत असतो. परी कर्मक्रिया सर्व तेजी राहे सहजासहजी निष्कर्मपणे कुठलेही कर्म न करता आणि निष्कामपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता. कारण त्याचे कर्म सगळे अहेतुक असतात. तू जे काही करतो आपल्या खाण्यासाठी, पिण्यासाठी, राहण्यासाठी, काय बोलतो, काय लोकांशी जसा वागतो, ते अहेतुक म्हणजे सहजासहजी असतात, अगदी सहज घडत असतात, त्याच्या हातनं कुठलाही उद्देश न ठेवता. असा या 24व्या ओवीचा अर्थ. आणि आता 25वी ओवी पाहू. आपण एक सर्वेश्वरू कोणा सांगे ना व्यवहारू क्रिया कर्मन सांगे करू नाथिलेची. वास्तविक हा जो जीवनमुक्त आहे, हा जीवनमुक्त ज्ञानी असो अथवा योगी असो, कैवल्य प्राप्त योगी असो, खप्तीबाबांसारखा, हा सर्वेश्वराचा आहे. कारण तोच ईश्वर आहे. सर्व ईश्वरांचा ईश्वर तो आहे. तो काही कोणाला क्रियाकर्म करा असं काही सांगत नाही. आणि क्रियाकर्म न सांगे करू नाथिलेची. नसती खोटीच क्रियाकर्मे करायला तो काही सांगत नाही. आणि कोणाला तसे व्यवहारही सांगत, कोणा सांगे ना व्यवहारू, खोटे व्यवहार करायला देखील तो काही सांगत नाही. तो स्वतःच जो आहे सर्वेश्वर आहे, सर्व ईश्वरांचा ईश्वर आहे. 26वी ओळी. उग्र खळता दावी तसे तेणे लोक हासतसे हेही तया नाही पिसे अद्वैतपणे. उग्र खळता. आता खल याचा अर्थ खरं तर हे होतो, आपण ज्याला खलनायक म्हणतो, खल म्हणजे दृष्ट पापी किंवा खल. हा जो उग्र खळता मात्र इथे जो उपयोग केला आहे तो म्हणजे लोकांना हसवणारा. तर उग्र खळता जावी तसे म्हणजे तो जो लोकांना हसवतो, तेणे लोक हसतसे. तो असं काही वागतो की लोक हसतात त्याच्याकडे पाहून. लोकांना ते विचित्र वाटतं, विक्षिप्त सारखं वाटतं, लोकांना ते असामान्य वाटतं आणि लोक हसतात. हेही तया नाही पिसे अद्वैतपणे. पण तो स्वतः मात्र काय हसत नाही. तो का हसत नाही? आता महाराज आमचे कधी कधी हो असताना महाराज नव्हे, आज देखील महाराजांचे जवळ अगदी राहणारी जेव्हा 10-15 भक्त जमतात खप्तीबाबांचे, आमचे संत खप्ती महाराजांचे, तेव्हा त्यांच्या आठवणी निघतात आणि खूप हसतात लोक, खूप हसतात वेड्यासारखे. पण बाबा कधी हसली नाही त्यांच्या विचित्र वागण्यानी, त्यांच्या विक्षिप्त वागण्यानी. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण त्यांनी इथे लिहिलेलं आहे की हेही तया नाही पिसे अद्वैतपणे. ते अद्वैतपणेच जगतात संत. आणि ते हसले नाही किंवा हसले देखील किंवा त्यांच्या वागण्याचं काही सांगताच येत नाही. त्याचं अद्वैतपणे जगतात म्हणजे काय? तर या सृष्टीमध्ये ही जी नामरूपात्मक सृष्टी आहे, पाच, मी अनेकदा हे सांगितलं आहे की 5 वस्तूंनी ही सृष्टी जी आहे ही प्रतिबिंबित होते, दिसते आपल्याला, त्याचा भास होतो. कोणत्या 5 वस्तू? नाम, रूप, काहीतरी नाव आहेत या सृष्टीमध्ये, कोणती तरी रूप दिसतात, त्या रूपालाच नाव असतं. ही नामरूप असलेली जी काही वस्तू किंवा काय असेल, जीव असेल, त्याला एक विशिष्ट देश लागतो.
देश म्हणजे एक जागा लागते ते व्यापण्यासाठी. त्यानंतर ती जी वस्तू असते ती तिचं अस्तित्व एका विशिष्ट कालामध्ये असतं, तसा एक काल लागतो आणि या वस्तूच्या किंवा या जीवाच्या काही क्रिया सुरू असतात. असं हे 5 प्रकारे जग जे आपल्याला भासत असतं या 5 रूपांमध्ये. पुन्हा एकदा सांगतो, नाम, रूप, देश, काल व क्रिया. आणि या 5ही गोष्टींना हा जो महापुरुष आहे, हे जे संत आहेत, हे मिथ्या समजतात, खोटं समजतात, अत्यंत खोटं स्वप्नवत समजतात. याला अस्तित्व आहे असं समजतच मुळी नाही. मग हसतील कोणाला? अहो, त्यांना रूप आहे हे दिसतं डोळ्यांनी, पण ते खोटं आहे माहीत नाही. नाव आहे ऐकतात कानाने, पण हे खोटं आहे माहिती आहे. देश आहे तिथे राहतात, पण असा देश असणं शक्य आहे त्यांना माहीत. तात्पर्य की ते अद्वैतपणे राहत असतात, असा याचा अर्थ आहे. उग्र खळता दावी तसे, तेणे लोक हासतसे, हेही तया नाही पिसे अद्वैतपणे. असा या 26व्या ओवीचा अर्थ आपल्या लक्षात आला आहे. आणि आता 3 ओव्या फक्त राहिल्या आहेत. त्या 3 ओव्या आज आपण कसंही करून पूर्ण करू. आणि हा अध्याय जो आहे 13वा आज आपण संपवण्याचा संकल्पच केला होता. तर ही 27वी ओवी आहे. ऐशिया स्थिती राहावे, स्वरूप जाणून भोगावे, जनक उद्धारावे की तजावे, हे न स्मरे. ही अगदी सत्य गोष्ट आहे. जे लिहिलेलं आहे इथे आपला अनुभव लिहिलेला आहे मुकुंदराज महाराजांनी या परमामृत ग्रंथामध्ये, तो सत्य आहे. आपण जर म्हटलं की बोलताना ते महाराज लोक सगळे सांगतात की मला ही देवाची आज्ञा आहे, मला गुरुची आज्ञा आहे, माझं हे ध्येय आहे, मला हे करायचं आहे, मला असं करून दाखवायचं आहे, मला कोणाला ज्ञानी करून दाखवायचं आहे, कोणाचं अज्ञान घालवाय, काही 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 त्याला माहीत नसतं. तो काय दिवसभर करतो हे खरोखरीच त्याला माहीत नसतं. जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. माझा जो आता एवढ्या वर्षाचा अनुभव आणि जे काही थोडंफार वाचन झालं आहे, का फार कमी कळतं मला, पण जे काही कळतं त्याच्यावरनं सांगतो की जे सत्य गुरु आहेत, फार थोर लोक, फारच थोर, की ज्यांनी जिवंतपणे नारायण झाले आहे, नराचे नारायण झालेले जे महात्मा पुरुष आहेत, त्यांचं काय सांगावं तुम्हाला. हो, त्यांना काही असा उद्देश नसतो. हो, काहीच उद्देश नसतो. याचं काही शुभ व्हावं, याचं काही वाईट व्हावं, याला काही मिळावं, त्याला काही काय, त्याचं कारण असं की त्यांचा जो काही संकल्प असतो तो परमात्माच पूर्ण करतो, परमेश्वरच पूर्ण करतो. हो, त्याला कोणी दुःखी माणूस भेटायला आल्यानंतर त्याचं दुःख दूर व्हावं हा स्वाभाविक जर विचार त्या गुरुच्या मनामध्ये आला, तर त्या परमात्म्याकडे ती जबाबदारी येते त्याचं दुःख दूर करण्याची, परमेश्वराकडे, आणि त्या माणसाचं दुःख दूर होतं. ऐशिया स्थिती राहावे, स्वरूप जाणून भोगावे. हा स्वरूपाचा तो अशा स्थितीत असतो की तो आपल्या त्या आनंदामध्ये असतो. स्वरूप जाणून भोगा, स्वरूपाच्या आनंदा, ब्रह्मानंदामध्ये असतो, परमानंदामध्ये असतो सदैव. तो जो आहे त्या आत्मन्यवात्मना तुष्टा, अशी त्याची खरोखर स्थिती असते, त्यातच तुष्ट असतो. असा हा तुष्ट योगी जन उद्धारावे की त्यजावे न स्मरे. त्याला काही असं कोणाचा उद्धार करावा आणि कोणाचा त्याग करावा आणि हा माझा आणि तो माझा नाही आहे आणि तो वाईट आहे आणि तो चांगला आहे, नाही 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 नाही. त्याच्या हाताने जे जगाचा उद्धार होण्याचं कार्य होत असतं ते सहजगत्या होत असतं. ते परमात्म्याच्या, परमेश्वराच्या इच्छेने होत असतं. त्याच्याकडे येणारे बरोबर तिथे पोचतात, त्याच्याकडे येणारे त्यांना लाभ बरोबर मिळत असतो. आणि हा जो आहे स्वतः गुरु लाभ देऊन देखील त्यापासनं, लाभ देणारा गुरुच आहे पण तरीही त्यापासनं तो वेगळाच राहतो. त्याला त्याची काही अशी आठवण देखील फार नसते, पण तसं तो जे आहे असा तो वागतो किंवा असा तो करवून घेतो की त्यामध्ये सगळ्यांचं कल्याणच होतं, सगळ्यांचा उद्धारच होतो. आणि त्याचं कुठलंही स्मरण न ठेवता देखील तो ते करवून घेतो. हे फार विचित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे गुरु महाराजांचं.
आणि खरोखरच गुरु महाराज तसे करतात. जे ज्ञानी गुरु आहेत, जे योगी गुरु आहेत, समजलं का, आणि जे जीवनमुक्त झाले आहेत ते त्यांचं जीवन सगळं असंच असतं, अहेतुकच असतं. जे काही करतात त्याचा हेतूच नसतो, पण घडतो मात्र ते त्यांच्याकडे येणाऱ्यांसाठी सर्व चांगलंच घडत असतं, शुभच घडत असतं, असं हे सत्य आहे. आणि मला वाटतं ही 27वी ओळी 27वी ओवी आपल्या लक्षात आलेली असेल. आणि आता आपण 28व्या ओवीकडे वळू. विश्व आपण भोगो न भोगो, ही अशी ओवी आहे. विश्व आपण भोगो न भोगो, परी स्वरूप तया सांगो. याचा अर्थ असा आहे की हे काही न दे लागो आपणाकडे. स्वतःकडे काही येऊ देत नाहीत. मी आता तेच तुम्हाला सांगत होतो की सगळं करून देखील आणि अगदी निश्चितपणे तेच करतात. कोण करणार आहे? पण त्याचं काय जे आहे पाप पुण्य आपल्याकडे काही ते घेत नाही, त्याचं क्रेडिट डेबिट काही आपल्याकडे घेत नाहीत. तर लोकांना आत्मस्वरूपाचे ज्ञान होऊन परमानंद होऊ दे नाही तर न होऊ दे, पण त्यांना मात्र हा सांगताना स्वरूप ज्ञान सांगत राहतो. परी स्वरूप तया सांगो. विश्व आपण भोगून स्वतः त्याचा आनंद जो आहे तो तर तो भोगतच राहतो. आणि मात्र इथे जे विश्व म्हटलं आहे तो परमात्म्याचा आनंद भोगतो. आता हे जे विश्व आहे नामरूपात्मक, त्याचा आपण भोग घेऊ किंवा न घेऊ, कधी तो घेताना दिसतो, कधी न घेताना दिसतो. कधी कधी तुम्हाला असे अगदी जीवनमुक्त संत बोलताना बोलतील, नाही नाही आज मला अगदी छान नवीन कपडे पाहिजे, बरं मला कधी शर्ट रेशमी पाहिजे असं बोलतील, किंवा काय वाटेल ते बोलतील. मला आज चांगल्यापैकी नवीन जोडे पाहिजे, माझ्या हातातला जो दंड आहे तो मला चांगल्यापैकी दंड पाहिजे, किंवा असं काहीतरी मागतील. हे काय त्यांचे काय प्रारब्ध भोग असतील, ते भोगो किंवा न भोगो. परी स्वरूप तया सांगो. मात्र लोकांना जे आहे ते स्वरूप ज्ञानच ते नेहमी सांगत असतात. त्याचं कोणाला ज्ञान हो किंवा न हो, त्याचा हा जो परमानंद कोणाला मिळो न मिळो, हे मात्र ते सांगत असतात. आणि हे काही न दे लागो आपणाकडे, आपल्याकडे मात्र त्याचं पाप पुण्य ते कोणतंही घेत नाहीत. असा या 28व्या ओवीचा अर्थ आहे. आणि आता 13व्या अध्यायाची ही शेवटची ओवी आहे, ती आपण पाहूया. बरं झालं आज आपण थोडं बरं घेतलं, आणि सगळ्या सोप्या ओव्या होत्या म्हणून. त्यामुळे आज आपण हा अध्याय पूर्ण करू शकलो आणि योग्य वेळेत पूर्ण केला. विश्वाचा दाहो न लागे अंगा, तो द्वंद्वातीत पैगा, एक देशिया जगा न पाहे योगी. विश्वाचा दाहो, विश्वाचा दाहो म्हणजे हा विश्वाचा भोग, विश्वाचे सुखदुःखाची आग म्हणजे हा दाह स्वतःला लागू देत नाही. प्रारब्धाप्रमाणे काय त्याचे दुःख त्याच्या जीवनामध्ये लिहिलेले आहेत. कधी आजारी पडतील तर कधी त्रास होईल, रोग होईल, कधी मारतील त्याला लोक, कुठे वेड्याच्या इस्पितळात घालतील, नाही तर तो कारावासात चालला जाईल, काय वाटेल ते होईल त्याचं. त्याचा तो जो दाह आहे, त्रास आहे, तो अंगाला त्याच्या लागत नाही. लागो विश्वाचा दाहो न लागे अंगा, त्याच्या अंगाला काही तो दाह लागत नाही, त्याचं सुखदुःख त्याच्या अंगाला काही लागत नाही. त्याच्या जीवाचे काहीही पण जे आहे सुख हो किंवा दुःख हो किंवा त्रास हो किंवा भोग हो, तो द्वंद्वातीत पैगा. द्वंद्वातीत म्हटलाय, शीतोष्ण समदुःखेषु. काल आपण गीतेच्या अध्यायामध्ये पाहिलं, 12व्या अध्यायामध्ये सगळे द्वंद्व सांगितलेले आहेत. या द्वंद्वापासून तो दूर आहे. तर सुख दुःख जे आहे यासारखे जे द्वंद्व आहे, शीतोष्ण समदुःखेषु असं ते त्याला, गरम किंवा उष्ण, सुख किंवा दुःख, चांगलं किंवा वाईट, असे जे द्वंद्व असतात, या द्वंद्वांपासनं तो वेगळा असतो.
तो द्वंद्वातीत पैगा, म्हणजे तो द्वंद्वाच्या अतीत असतो, द्वंद्वात नसतो तो. आणि शेवटी असं म्हटलं आहे, शेवटची जी त्याची ओळ आहे ती अशी आहे, विश्वाचा दाहो न लागे अंगा, तो द्वंद्वातीत पैगा, एकदेशीया जगा न पाहे योगी. एकदेशीय म्हणजे एकाच स्थानाशी संबंध असणारा. जग हे एक स्थान आहे, अशा प्रकारे योग्याची दृष्टीच नसते. न पाहे योगी, आणि तो हे एक स्थान आहे की त्याला माहित आहे हे सगळं स्वप्नवत आहे. स्वप्नवत सगळं घडत असल्यामुळे ही एक जागा आहे, हे माझं घर आहे, किंवा हे हा माझं शहर आहे, आणि हा माझा वास्तू आहे, हा माझा आश्रम आहे, किंवा असं काही जे आहे एकदेशीयत्व त्याच्या विचारांमध्ये नसतं. ते कधीच तो पाहत नाही, असा हा योगी असतो. आणि इथे हा 29वी ओवी संपली. आता हा अध्याय संपला. आणि या अध्यायामध्ये, त्या अध्यायाचं नाव होतं मुक्ती रहस्य. आणि हे मुक्ती रहस्य 29 ओव्यांमध्ये आणि सांगितलेलं आहे मुकुंदराज महाराजांनी. आता उद्या जे आहे ते आपण 14वा अध्याय पाहूया. आणि तो शेवटचा अध्याय आहे, कळसाध्याय आहे, आणि नावही छान आहे त्या अध्यायाचं, साक्षात्कार. आणि हा साक्षात्कार म्हणजे काय, आणि साक्षात्कार अध्याय आपण नक्कीच अगदी सविस्तरपणे वाचू, सविस्तरपणे याचा अर्थ पाहू, सविस्तरपणे चर्चा करू, आणि शब्दानं शब्द जाणून घ्यायचा प्रयत्न करू. तर आता मी इथे माझ्या वाणीला विराम देतो, संपवतो. आणि सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद.